खूप वर्षांपूर्वी ग्रीस देशात मॅमनेस नावाचा एक मेंढपाळ राहत होता. तो रोज आपल्या मेंढ्या घेऊन डोंगरावर चरत असे. एका दिवशी मेंढ्या चरता चरता थकल्या. मॅमनेस एका मोठ्या खडकावर जाऊन बसला. थोड्या वेळाने तो उठू लागला आणि तेव्हा घडले एक मोठे आश्चर्य. त्याची काठी आणि बूट त्या खडकाला चिकटून राहिले होते. मॅमनेसने जोर लावला, खूप जोर लावला आणि मग कसाबसा तो खडकापासून वेगळा झाला. त्याने नीट पाहिले, त्याच्या काठीच्या टोकाला लोखंडाची पट्टी होती आणि बुटांमध्ये लोखंडी खिळे होते. इतर दगडांना ते चिकटत नव्हते, फक्त हा खास खडकच लोखंडाला ओढत होता. मॅग्नेसने तो खडक गावात सर्वांना दाखवला. लोक म्हणाले, हा दगड खूपच वेगळा आहे. या मेंढपाळाच्या नावावरून त्या दगडाला नाव पडले मॅग्नेटाइट. मॅग्नेटाइट हा पहिला नैसर्गिक चुंबक होता. हा खडक ग्रीसच्या मॅग्नेशिया या भागात सापडला, म्हणून त्याला मॅग्नेटाइट असे नाव पडले असावे. एका साध्या मेंढपाळाच्या निरीक्षणामुळे आज आपल्याला चुंबकाची माहिती मिळाली. लहान सहान गोष्टींचे निरीक्षण केले तर मोठे शोध लागू शकतात. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन विज्ञान कथेसोबत.